आज आहे प्रदोषचा 11वा अध्याय शिवलीलामृत कथा. अशी केली पूजा. तर आपण कथा वाचणार 11वा अध्याय शिवलीलामृतचा. श्री गणेश महानंदीची कथा. शिवलीलामृत 11वा अध्याय. महानंदीची कथा रुद्रानुष्ठानी गडांतर केले. जो श्री गणेशाय नमः. जे लोक सदैव शिवभजन करतात, नित्यनेमाने शिवलीलामृत सेवन करतात, शिवशंकराची पूजा करतात, ते खरं शिवभजन करतात, नित्यनेमाने शिवलीलामृत सेवन करतात, शिवशंकराची पूजा करतात, ते खरोखर भाग्यवान होत. जे शरीरावर रुद्राक्ष धारण करतात त्यांना इंद्रदेव रुद्राक्ष धारण करतात, त्यांना सर्व अंगाला भस्म लावतात, त्यांच्या पुण्याला मर्यादाच नाही. त्रिलोक्यात धन्य होत. जे 1000 रुद्राक्ष धारण करतात त्यांना इंद्रदेव वंदन करतात, ते साक्षात शंकरच मानावे. त्याचे दर्शन घेणारे जीव उतरून जातात. दंडावर, मनगटावर, मस्तकावर, गळ्यात रुद्राक्ष धारण करावे. त्यावर स्नान केले असता तरी मी संगत स्नान केल्याचे पुण्य मिळते. गळ्यात 108 रुद्राक्षाची माळ घालावी. एकमुखी रुद्राक्षाची पूजा केली असते मोठे भाग्य प्राप्त होते. पंचमुखी, षष्ठमुखी, अष्टमुखी, चतुर्दशीमुखी रुद्राक्ष ऐश्वर्य देणारे आहेत. रुद्राक्षमाळेने जप केला तो सफल ठरतो. रुद्राक्ष पूजाच ही शिवपूजा समजावी. रुद्राक्षाचे महात्म्य फार मोठे आहे. याविषयी एक प्राचीन कथा सांगतो, ती सावधचित्तेने ऐका. पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता. तो अत्यंत न्यायमार्गी राज्य करीत होता, त्यामुळे त्याची प्रजा सदैव संतुष्ट असते. त्या राजाचे प्रधान सुद्धा अत्यंत चतुर पंडित विवेक होता. भद्रसेन राजाला एक मुलगा होता, त्याचे नाव होते सुधर्म. प्रधानाच्या मुलाचे नाव होते तारक. दोघेही मुलगे जन्मातच थोर शिवभक्त होते. अगदी लहानपणापासून ते दोघेही वैराग्यशील होते. अमंगलाचे त्यांना नावड होते. 5 वर्षाचे असताना त्यांना वैराग्य आले. त्यांना सुवर्णदीचे अलंकार किंवा भरजरी वस्त्रे आवडत नसत. ते शरीरावर रुद्राक्ष धारण करीत, सर्व अंगाला भस्म लावीत, सदैव एकांतात ते शिवध्यान करत असे. शिवलीला ऐकण्यात अगदी तन्मय होत असत. त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळाले होते, तरी त्यांनी आपले वैराग्य सोडले नव्हते. त्यामुळे राजाला व प्रधानाला मोठी काळजी वाटू लागली होती. त्यांनी त्या दोघांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. त्या दोघांना शिक्षा केली, पण त्यांनी आपले शिवव्रत सोडले नाही. एके दिवशी पराशर ऋषी काश्मीरला आले. हे पराशर वेदव्यासाचे वडील वसिष्ठाचे नातू, ते त्रिकालज्ञानी होते. एकदा त्यांनी राक्षसयज्ञ करून ऋषीमुनींना पीडा देणाऱ्या राक्षसांना जाळून टाकले होते. शेवटी पुलस्त्य म्हणून तो यज्ञ थांबवला. म्हणून तर रावंदी राक्षस वाचले. असे हे महापराक्रमी महाज्ञानी ऋषी आपल्या राज्यात आल्याचे समजताच राजा भद्रसेन प्रधानासह त्यांना भेटवयास गेले. पराशरांना ऋषी आपल्या राज्यात आल्याचे पराशरांना त्यांनी मोठ्या सन्मानाने आपल्या राजवाड्यात आणले. त्यांची यथासांग पूजा केली, त्यांना दिवस्त्र अलंकार अर्पण केले. मग राजा हात जोडून म्हणाला, मुनिवर्य, आमच्या 2 मुलांना राजविलास मुळीच आवडत नाही. हे अगदी विरक्त झाले आहेत. रुद्राक्षावर व भस्मावर यांची फार प्रीती आहे. यांना दिवस्त्र अलंकार आवडत नाही. हाती घोड्यावर बसायला आवडत नाही. हे दोघे रात्रंदिन शिवध्यानातच रंगलेले असतात. अशा परिस्थितीत पुढे हे राज्यकारभार कसा काय करणार, याची आम्हाला मोठी काळजी वाटते. पराशरांनी त्या 2 मुलांकडे निरखून पाहिले. ते सूर्यचंद्रासारखे अत्यंत तेजस्वी दिसत होते. पराशरांनी क्षणभर विचार केला व राजाला म्हणाले, हे दोघे असे विरक्त का झाले? हे दोघे शिवभक्त का झाले व यांना रुद्राक्ष व भस्म का आवडते ते मी सांगतो, लक्षपूर्वक ऐक. खूप वर्षापूर्वी काश्मीर देशात महापट नंदी ग्रामातील महानंदा नावाची एक गणिका राहत होती. अप्सरांना सुद्धा हेवा करावे असे तिचे रूप लावण्य होते. तिचे वैभव तर एखाद्या राजा महाराजाला लाजवेल असे होते. तिच्याजवळ असंख्य हाती घोडे होते. रत्न सुवर्णादींनी तिची भंडारे भरलेली असत. दास-दासी तिचे तत्परतेने मनोभावे सेवा करीत असे. तिचे नृत्य कौशल्य पाहून राजा लोकमाना डोलवीत. तिच्या गीत गायनाचे सूर ऐकताच यक्ष, गंधर्व, किन्नर तटस्थ होत. तिच्या भोगसुखाची इच्छा धरून येणारे देशोदेशी थोर राजे तिच्याकडे येत असत. महानंदा वैश्या असली तरी थोर प्रतिवता होती. तिच्याकडे येणारा पुरुषाचा दिवस झाल्याशिवाय ती
दिवस झाल्याशिवाय ती साक्षात इंद्राला सुद्धा वश होत नसते. ती मोठी दानशूर, दयाळू, उदार होती. सोमवार, शिवरात्र, प्रदोष व्रत ती अगदी नेहमी निष्ठेने करीत असे. ती अन्नछत्र चालवित असे. ती थोर शिवभक्त होती. ती नित्य 1 लक्ष बिल्वदळाने शिवपूजन करीत असे. ब्राह्मण करवी शंकराला अभिषेक करीत असे. श्रावणात ती कोटी शिवलिंगाची पूजा करीत असे. तिच्याकडे येणारा एकही याचक रिकाम्या हाती परत जात नसे. त्या महानंदेने आपल्या घरी कुरकुट पाळले होते. तिने त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते. ती त्यांना आपल्या नृत्यशाळेत नृत्य शिकवित असे. त्या नृत्यशाळेत तिने शिवलिंगाची स्थापना केली होती. त्या शिवलिंगासमोर तिने मुरकुटांना बांधले होते. ती शिवलीला पुराण श्रवण करू लागले की ते दोघेही ऐकत असत. महानंदा त्यांना आपल्या हाताने विभूती भस्म लावित असे. अशा प्रकारे महानंदाच्या सहवासांना त्या मुरकुटांना शिवभजन घडत असे. एके दिवशी महानंदेची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी भगवान शंकर सौदागराचे रूप धारण करून महानंदेच्या घरी आले. त्या सौदागराचे रूप पाहून महानंदा आश्चर्यचकित झाली. मदनासारखा असा सुंदर पुरुष आजपर्यंत तिच्याकडे आलेला नव्हता. तिने त्या सौदागराला रत्नमंचकावर बसवले. मोठ्या प्रेमाने तिने त्यांची पूजा केली. त्या सौदागराच्या हातात पृथ्वीमोलाचे एक दिव्य कंकण होते. महानंदा त्या कंकणाकडे नुसती पाहतच राहिली. अशी स्वर्गीय वस्तू तिने आजपर्यंत कधीच पाहिली नव्हती. तिच्या मनातील ही भावना पाहून सौदागराला म्हणाले, पृथ्वीमोलाचे कंकण आपण मला दिलेत. भावना पाहून सौदागराने ते कंकण काढून महानंदेच्या हातात घातले. महानंदा अतिशय आनंद झाली. ती सौदागराला म्हणाली, पृथ्वीमोलाचे हे कंकण आपण मला दिलेत. मी ही 32 लक्षिणी पदी नाही. तेव्हा आजपासून 3 दिवस तुमची दासी झाले आहे. तुम्ही माझा स्वीकार करा. आता 3 दिवस फक्त तुमचीच आहे. हे 3 दिवस मी पातिव्रत्य सांभाळेन. मग सौदागराने एक दिव्य शिवलिंग काढले. त्याचे तेज सूर्यतेजाहून अधिक होते. ते शिवलिंग पाहताच महानंदा शिवभजन करू लागले. तिने त्या शिवलिंगाला भक्तिभावाने वंदन केले. त्यावेळी सौदागर महानंदाला म्हणाला, हे लिंग जपून ठेव. हे लिंग माझे प्रत्यक्ष प्राण आहेत. लिंगभंग पावले किंवा जळाले तर मी अग्निप्रवेश करीन. माझे हे अत्यंत कठोर व्रत आहे. महानंदाने ते लिंग नृत्यशाळेत नेऊन ठेवले. मग सौदागरांनी व महानंदा रत्नखचित मंचकावर झोपले. महानंदेची सत्वपरीक्षा पाहण्याचे शंकराने ठरविले. त्यांच्याच आज्ञेने नृत्यशाळेला एकाएकी आग लागली. वारा वाहू लागला आणि बघता बघता आग सर्वत्र पसरली. उठ लवकर, नृत्यशाळेला आग लागली आहे असे म्हणून शंकराने महानंदेला जागे केले. महानंदा घाबरली. महानंदा घाबरून आगीच्या ज्वाळा सगळीकडे पसरत होत्या. तशाही परिस्थितीत महानंदेने धावत जाऊन मुरकुटांना सोडून दिले. ते दोघे वनात पळून गेले. सगळी नृत्यशाळा जळून भस्म झाली. आगरी शांत झाला. तेव्हा सौदागर महानंदीला म्हणाला, माझे दिव्यलिंग कोठे आहे? सौदागरांनी असे विचारताच महानंदा भयंकर घाबरली. ती छाती वडून रडू लागली. ते नृत्यशाळेत ठेवलेले दिव्यलिंग जळून गेले होते. तेव्हा सौदागर म्हणाला, निमाचा आजचा 2रा दिवस आहे. माझे लिंग जळून भस्म झाले आहे. आता लिंगासाठी मी माझे प्राण देतो. असे म्हणून त्याने ते अग्नी पेटवला आणि ओम नमः शिवाय असे म्हणून त्याने त्या आगीत उडी घेतली. सौदागराने अग्निप्रवेश करता चुकी झालेल्या महानंदाने सती जाण्याचा निश्चय केला. तिने आपली सगळी संपत्ती ब्राह्मणांना दान दिली. आपली आश्रमशाळा, गजशाळा, घर या सर्वांचे दान केले. तिने स्नान करून भस्म लावले. शरीरावर रुद्राक्ष धारण केले. अंतःकरणात भगवान सदाशिवाचे ध्यान केले. हर हर महादेव, ओम नमः शिवाय असे म्हणून त्याच आगीत उडी टाकली. त्याच क्षणी त्या आगीतून भगवान शंकर प्रकट झाले. कर्पूर, गौर, गंगाधर, त्रिशूळधारी, नीळकंठ, गजचर्मधारी, शशिशेखर, पंचमुख असे भगवान शंकर त्या आगीतून प्रकट झाले. त्यांनी आपल्या 10 हातांनी महानंदीला त्या आगीत वचवत झेलले. ती स्मित हास्य करीत महानंदीला म्हणाली, महानंदे, मी तुझी परीक्षा पाहिली होती. मीच सौदागराची रूप धारण करून तुझी परीक्षा पाहिली होती. तुझे पतिव्रत्य आणि माझ्यावर निश्चल भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर माग. शंकरांनी आश्वासन दिले असता महानंदा म्हणाली, प्रभो, माझ्या या संपूर्ण नगराचा आपण उद्धार करावा. या सर्वांना कैलास प्राप्त व्हावे. मला आपल्या चरणांशी कायम स्थान मिळावे.
भगवान शंकरांनी तथास्तु असे म्हणताच महानंदीस सर्वांना दिव्य देह प्राप्त झाला. कैलासाहून शिवगण दिव्य विमान घेऊन आले. मग त्या नंदीग्रामातील सर्व प्राणी मात्र आपले आई, भाऊ, आपसिकार या सर्वांसह महानंदा दिव्य विमानात बसली. ते सगळे शिवपदाला गेले. जेथे आदिव्याधी क्षुधा तृष्णा नाही, जेथे काम क्रोध इत्यादीचा त्रास नाही, जेथे कल्पवृक्ष आहे, वनराय आहे, जेथे कामधेनूचे किल्लारे आहेत, जेथे अमृताचे सरोवरे आहेत, जेथे चिंतामणीची घरे आहेत, अशा अविनाशी शिवपदाला महानंदा गेली. रुद्रानुष्ठान गडांतर गेली. महानंदीची कथा ऐकून भद्रसेन राजाला अतिशय आनंद झाला. मग हात जोडून तो पराशरांना म्हणाला, मुनिवर्या, आता आमच्या या 2 मुलाविषयी सांगा. हे असे विरक्त कशामुळे झाले आहेत? हे सतत शिवभजनात दंग असतात, अंगाला भस्म लावतात, रुद्राक्ष धारण करतात. हे कशामुळे? याचे भवितव्य काय? भद्रसेनाने असे विचारले असता पराशर म्हणाले, हे भद्रसेना, हे दोन्ही कुमार पूर्वजन्मीचे महानंदीचे कुरकुट मुरकुट होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधलेली असत, शरीराला भस्म लावले जात असे. त्या दोघांना नित्य शिवलीला ऐकवयास मिळत असे. त्या पूर्वपुण्यामुळे ते कर्कुट मुरकुट आता सुधर्म व तारक म्हणून जन्मास आले आहेत. ते पुढे उत्तम प्रकारे राज्य करतील, शिवभक्तीमुळे तुमचा उद्धार करतील, सगळ्या प्रजेला शिवभजनाला लावतील. पराशराच्या या उत्तराने राजा भद्रसेनाला व प्रधानाला अतिशय आनंद झाला. त्यांनी पराशरांच्या पायावर लोटांगण घातले. मग राजाने पराशरांना विचारले, मला हा एकुलता एक मुलगा शिवकृपेने झालेला आहे, तेव्हा या मुलाला आयुष्य किती आहे ते कृपा करून सांगा. राजाने असे विचारले असता पराशरांनी क्षणभर मौन धारण केले. थोडा विचार केला. मग ते राजाला म्हणाले, राजा, मी आता सांगतो ते अत्यंत कटू असेल तरी सत्य आहे आणि ते ऐकून दुःखसागरात बुडून जाईल याची मला कल्पना आहे, परंतु सत्य काय आहे ते सांगितलेच पाहिजे, नाहीतर माझ्या ज्ञानाला कमीपणा येईल, माझ्या साधनेला दोष लागत. तुझा हा मुलगा अल्पायुष्य आहे. तुझ्या या पुत्राला 12 वर्षे झाली आहेत. आजपासून 7व्या दिवशी तुझ्या पुत्राला मृत्यू येईल. पराशराचे हे शब्द भद्रसेनाला वज्रघातासारखे वाटले. ते शब्द ऐकताच तो बेशुद्ध पडला. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर तो गडबडाला लोळत शोक करू लागला. पराशराची ती भविष्यवाणी ऐकून राजघराण्यातील सगळे लोक शोकसागरात बुडून गेले. त्याचा तो शोक पाहून पराशरांना दया आली. ते भद्रसेनाला समजीत म्हणाले, राजा, असा धीर सोडू नको. तू धीर सोडलास तर प्रजा काय करेल? अरे, जेव्हा काहीच नव्हते तेव्हा सगळे ब्रह्मांड शिवाने व्यापले होते. मग त्या शिवाच्याच इच्छाने ही सृष्टी निर्माण झाली. ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केले. यासाठी स्वतः शंकरांनी ब्रह्मदेवाला 4ही वेदाचा उपदेश केला. या 4ही वेदाचा सार म्हणजे रुद्राध्याय. हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे स्वतः शंकरांनी सांगितले. या रुद्राध्यायाचे जे कोणी भक्तिभावाने व परमश्रद्धेने पठण श्रवण करतील त्यांच्या दर्शनी इतर लोक उतरून जातील. हा रुद्राध्याय शंकरांनी ब्रह्मदेवांना सांगितला. ब्रह्मदेवाने इतर ऋषींच्या मुखाने पृथ्वीवर आणला. हा रुद्राध्यायाचे जो मनपूर्वक पठण करतो त्यांच्या दर्शनी तीर्थक्षेत्रे अधिक पवित्र होतात. स्वर्गातील देवसुद्धा अशा व्यक्तींचे दर्शन घेण्यास येतात. रुद्राचे महात्म्य फार मोठे आहे. याविषयी रुद्राचे महात्म्य फार मोठे आहे. हा रुद्राध्याय पृथ्वीवर आला असता यमदूतांना येथे काहीच काम उरले नाही. आता यमपुरी ओस पडेल या भीतीने यमाने पृथ्वीवर नास्तिकता, अंधश्रद्धा, अभिक्त यांना पृथ्वीवर पाठवले. त्यामुळे लोक शिवाचा द्वेष करू लागले व मृत्यूनंतर नरकात पडू लागले. यमाने आपल्या सेवकांनी आज्ञा केली, पृथ्वीवर जे शंकराचा द्वेष करते त्यांना अल्पायुष्य करा व नरकात टाका. जे शिव विष्णू यात भेद करतील त्यांनाही नरकात टाका. ज्यांना रुद्राध्याय आवडत नाही त्यांना कुंभीपाकात फेका, परंतु जे रुद्राध्यायाचे भक्तिभावाने परमश्रद्धेने पारायण करते त्यांना दीर्घायुष्य करा. म्हणून हे राजा, तू धीर सोडू नको. मी तुला एक उपाय सांगतो. ते तू केलास तुझ्या पुत्राचे आयुष्य वाढेल, गडांतर टळेल. यासाठी भगवान शंकरावर 10,000 रुद्रवतने कर, अभिषेक कर, 100 घटाची स्थापना कर, त्यात दिव्य वृक्षाचे पारणे ठेव व ते जल अभिमंत्रित करून त्याने मुलावर सिंचन कर. नित्य 10,000 रुद्रवतने कर. असे पराशरांनी असे सांगितले असता भद्रसेन राजाने विद्वान ब्राह्मणांना बोलावून रुद्रानुष्ठान सुरू केले. असे होता होता 7वा दिवस उजडला. विद्वान पवित्र ब्राह्मणकरी अनुष्ठान चालूच होते. 7व्या दिवशी सूर्य मध्यवर आला असता राजपुत्र सुधर्म एकाएकी जमिनीवर कोसळला. त्याची शुद्ध गेली होती. राजा घाबरला. तेव्हा पराशरांनी राजपुत्रावर रुद्रोदक शिंपडले. थोड्या वेळाने राजपुत्र शुद्धीवर आला तो उठून बसला. ते पाहून भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
पराशर म्हणाले, राजा आपण जिंकलो. तुझ्या मुलाचा मृत्यूलोक टळला. गडांतर गेले. मग त्यांनी सुधर्माला विचारले, बाळ काय झाले, तुला काही आठवते का? तेव्हा सुधर्म सांगू लागला, एक महाभयंकर काळपुरुष मला घेऊन जात असता 4 दिव्य पुरुष धावत आले. ते चौघेही भगवान शंकरासारखे दिसत होते. त्यांनी त्या काळपुरुषाला पकडून मारवायस सुरुवात केली. त्या दिव्य पुरुषानेच माझी सुटका केली. हे ऐकताच राजा भद्रसेन भगवान शंकराचा जय जयकार करू लागला. नगरात सगळीकडे आनंद उत्सव सुरू झाला. राजाने अमाप दानधर्म केला. ब्राह्मणांना उत्तम भोजन दिले. त्यांना आपल्या विपुल दक्षिणा दिल्या. सर्व ब्राह्मणांनी आशीर्वाद दिला. त्यावेळी एक अद्भुत घटना घडली. एकाएकी नारद मुनी तेथे आले. नारदांना पाहताच भद्रसेन आपल्या पत्यासह सर्व ब्राह्मणांसह नारद मुनींना सामोरे गेले. यज्ञकुंडातील तिन्ही अग्नी उठून उभे राहिले. राजाने नारदांची यथाविधी पूजा केली. मग राजाने विचारले, देवर्षी, आपण अवघ्या त्रिलोक्यात संचार करता, तेव्हा आपणास काही अपूर्व असे आढळले का? नारद मुनी म्हणाले, मी येत असता वाटेत 4 शिवदूत मला दिसले. तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी भगवान शंकरांनी वीरभद्राला पाठवले. वीरभद्राने यमाला विचारले, तू भद्रसेनाच्या पुत्राला कुणाच्या आज्ञेने नेत होतास? त्याला तर 10,000 वर्ष आयुष्य आहे. तो सार्वभौम राजा होणार आहे. असे असताना तू त्याला कसे आणलेस? तुला समजत नाही का? तू आपल्या मर्यादा का सोडलास? मग यमाने चित्रगुप्ताला खुलासा विचारला. तेव्हा चित्रगुप्तने राजपुत्राची पत्रिका काढून पाहिली. त्यात 12 वर्ष आयुष्य असे लिहिले होते. मोठेच गडांतर होते, परंतु मोठ्या पुण्याईने व रुद्रानुष्ठानाने ते गडांतर चुकवून 10,000 वर्ष राज्य करील असे लिहिले गेले. मग यमाने भगवान शंकराची क्षमा मागितली. नारदांनी असे सांगितले असता क्षमा मागितली. चुकून हा 10,000 वर्ष राज्य करील असे लिहिले गेले. मग यमाने भगवान शंकराची क्षमा मागितली. नारदांनी असे सांगितले असता राजाने त्यांच्या पायावर लोणी घेतली. मग आणखी 10,000 रुद्रानुष्ठाने केली. नारद मुनी निघून गेले. राजाने पराशरादींना विपुल सुवर्ण धन देऊन त्यांची पाठवणी केली. काही दिवसांनी भद्रसेनाला आपल्या सुधर्म या राजपुत्राला राज्यावर बसवले. प्रधानाच्या पुत्राला तारकाला युवराजपद दिले. मग राजा भद्रसेन आपल्या प्रधानासह तपोवनात निघून गेला. तेथे शिवानुष्ठान केलेले भगवान शंकर प्रसन्न झाले. शेवटी राजा व प्रधान कैलासाहून आलेल्या दिव्य विमानात बसून शिवपदाला गेले. या आख्यानाचे जे नित्य पठण श्रवण करतील त्यांना दीर्घायुषी उत्तम व सद्गुणी संतती प्राप्त होईल. या आख्यानाच्या श्रवणाने 1000 गोजण्याचे पुण्य मिळेल. सर्व पातके जळून भस्म होतील. या 11व्या अध्यायाचे त्रिकाळ पठण श्रवण केले असता मोठेच महागडांतरे दूर होतील. या 11व्या अध्यायाच्या श्रवणाने एकादश रुद्रच प्रसन्न होतात. हा 11वा अध्याय म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्षच आहे. मृत्युंजय मंत्राचा जप रुद्रानुष्ठान केल्याने ग्रहपीडा नाहीशी होते. पिशाच बाधा रोगबाधा होत नाही. याविषयी जो अविश्वास दाखवेल तो अल्पायुषी तामासी होईल. या अध्यायाची जो निंदा करील त्याला जन्म देणारी माता वांजुटी झाली असे समजावे. अशा माणसाला स्पर्श सुद्धा करू नये. अशा माणसाच्या घरी जाऊ नये. त्याला आपल्या घरी आणू नये. अशा माणसाच्या पंक्तीला जो बसतो तो अन्न खात नाही तर विष खातो. हे श्री शिवलीलामृत नित्यनेमाने पठण श्रवण करावे. संपूर्ण ग्रंथ वाचणे शक्य झाले नाही तर 11वा अध्याय जरूर वाचावा. या 11व्या अध्यायाचे अनुष्ठान केले असता नित्य रुद्रानुष्ठान केल्याचे पुण्य मिळते. त्यांच्या घरी नित्य ब्रह्मानंद प्रकट होतो. स्कंदपुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीलामृत ग्रंथाचा 11वा अध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.